गडचिरोली विमानतळ भूसंपादनासाठी 104 कोटींच्या खर्चास मंजुरी, शेतकऱ्यांचा विरोध कायम. गडचिरोली येथील नियोजित विमानतळाच्या उभारणीला राज्य शासनाने मोठी गती दिली आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी तब्बल 104 कोटी 48 लाख 64,239 रुपयांच्या प्रशासकीय आणि वित्तीय खर्चास शासनाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीने 8 मे रोजी झालेल्या बैठकीला मंजुरी दिली. त्यानंतर शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. विमानतळासाठी शिरापूर चक, गुरुवळा, हिरापूर आणि राखी या गावांमधील एकूण 311.81 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. यात खालील खर्चाचा समावेश आहे. खाजगी जमीन 245.75 हेक्टर जमिनीसाठी 76,99,74,791, वनजमीन 34.68 हेक्टर जमीन वळती करण्यासाठी 10,07,45,400 रुपये. याशिवाय भूसंपादन कायदा 2013 अंतर्गत प्रशासकीय खर्च, सोयीसुविधा आणि प्रकल्पातील संभाव्य वाढीव खर्चाचा यात समावेश आहे. तसेच 31.38 हेक्टर जमीन विनामोबदला महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी मिळाली. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. शासनाने निधी मंजूर केला असला तरी स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रकल्पाला असणारा विरोध अद्याप कायम आहे. काही दिवसांपूर्वी महसूल विभागाचे अधिकारी सर्वेक्षणासाठी संबंधित गावात गेले असता संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना तीव्र विरोध दर्शवत माघारी परतवून लावले होते. शासनाच्या या ताज्या निर्णयामुळे आता भूसंपादन प्रक्रिया प्रत्यक्षात राबवताना प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रक्रियेसाठी गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आलेलं असून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी या प्रकल्पाची अंमलबजावणी संस्था असेल.